वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. शुक्रवारी आपण 31व्या श्लोकापर्यंत आलेलो 13व्या अध्यायाच्या. 30वा श्लोक खूप महत्वाचा आहे, जिथे ऍक्च्युअल ब्रह्मज्ञान कोणत्या क्षणी होतं हे भगवान सांगतायत, की ज्या क्षणी हा सर्व विस्तार ज्याला माया माया म्हटलेलं आहे तोही ईश्वराचाच विस्तार आहे. म्हणजे ईश्वर सोडून दुसरं काही नाही, वासुदेव सर्वम असं जेव्हा अनुभव येतो त्या क्षणी, म्हणजे त्या असं जेव्हा त्याला लक्षात येतं त्या क्षणी त्याला तो सच्चिदानंद परमात्म्याचा लाभ होतो. म्हणजे तो स्वतः ब्रह्मस्वरूप होऊन जातो, ब्रह्मपदाला प्राप्त होतो, ब्रह्माला प्राप्त होतो, म्हणजे तोच सच्चिदानंद रूप होऊन जातो. आणि मग तसं ते जे परमात्मा स्वरूप आहे त्याचे गुण काय आहेत हे पुन्हा कंटिन्यू करतात भगवान. आणि आता त्या ज्ञानी महात्म्याचे ज्याला ते रूप जो त्या अवस्थेला पोचलाय त्याचेच ते गुण होऊन जातात, कारण त्याच्यात आणि ईश्वरात भेद राहिलेलाच नाही. तर 31व्या तथा सांगतात भगवान, अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. म्हणजे अविनाशी परमात्मा हा जो आहे त्याचे अनादित्व आहे. त्याचे गुण कोणते आहेत तर अनादित असा तो आहे आणि निर्गुण आहे. असा असल्यामुळे तो शरीरात तो असला तरी, आता शरीरात तो राहतो हा एक व्यवहार आहे. खरा तो सर्वव्यापी आहे, शरीरात आहे, शरीराच्या बाहेरही आहे. पण जीवात्म्याच्या अध्यास या स्वरूपाने आपल्याला, आपण अजून अध्यास अवस्थेत असल्यामुळे तो शरीरात आहे असं बोलण्यापुरता आपल्याला व्यवहार करावा लागतो. की जीवात्मा जेव्हा म्हटला तेव्हा आत्म्यावर जीवाचा झालेला अध्यास म्हणजे ते घटाकाश मानावं लागतं. तसं त्या जीवाच्या अंतर्यामी तो भगवान आहे, त्याला आत बाहेर व्यापून खरं तर तो आहे. पण तसा तो भूतांच्या आत जरी असला तरी तो अनादि आणि निर्गुण असल्यामुळे, निर्गुण याचा अर्थ गुण कोणताही नाही त्याच्यात म्हटल्यावर तो कोणाला लिप्त होणं हे त्याच्यात येणारच नाही. अशा दृष्टीने तो जो पुरुष आहे म्हणजे परमात्मा जो आहे तो शरीरात राहून सुद्धा तो काही करतही नाही आणि कशानेही लिप्तही होत नाही. आता याचा अर्थ कसा करायचा, म्हणजे एकीकडे आपण पाहिलं की ब्रह्माचाच सर्व विस्तार आहे हे कळल्यावर आपल्याला खरं ब्रह्मज्ञान होऊन ब्रह्मपदाची प्राप्ती होते. आता हा ब्रह्माचा विस्तार जो दिसतोय ती माया अनिर्वचनीय आहे, ती सत नाहीये. मग विस्तार होण्याला काहीतरी अधिष्ठान पाहिजे. ते काय आहे तर ते ब्रह्मच, सच्चिदानंद ब्रह्मच आहे. मग तो करत नाही हे कसं काय, हे समजून कसं घ्यायचं आपण. तर त्याच्यासाठी एक उदाहरण सांगितलं गेलं की समजा एखादा थिएटरमध्ये प्रोजेक्टरनी पडद्यावर ती मूव्ही किंवा ते सिनेमा चालू आहे. आता त्या प्रोजेक्टरचा जो लाईट आहे त्याला जर परब्रह्म म्हटलं तर त्याच्या प्रकाशात ती जी फिल्म आहे ती माया आहे, ती बदलणारी आहे. शरते ती शरीरात, त्यामुळे शरीर हे बदलणार आहे, पण त्याच्या आतला आत्मा तो चिरस्थायी आहे. तसा इथे जग हे प्रवाह रूप जरी असलं तरी त्याचं अधिष्ठान परब्रह्म हे शाश्वत आहे. आणि
तसं म्हणजे सिनेमा चालू असताना तो जो प्रोजेक्टरच्या मागच्या दिव्याचा प्रकाश तो एकसलग एकसंध एक सगळ्या स्क्रीनवर सारखाच अ, अ, प्रकाशित होणारा आहे, पण मध्ये ती फिल्म मायारूपी आहे. त्यांनी त्याच्यात वेगवेगळे रंग, वेगवेगळे आकार हे दिसू लागून एक तिथे काही व्यक्ती एकमेकांशी बोलतायत, ऐकतायत वगैरे अशा प्रकारचं ते दृश्य ते दिसायला लागतं. हे तो जगताचा पसारा. पण त्याच्यात तो प्रकाश किंवा त्याच्यात त्याचा काही लेश आहे का? त्या ॲक्चुअल दिव्यावर ही चित्र काही उमटली आहेत का? तर नाही. ती त्या पटलावर समोरच्या त्या पडद्यावर उमटलेली आहेत. त्या दिवा त्या चित्रांपासून किंवा त्याच्या लेशापासून पूर्ण वेगळा आहे. जसं सूर्य तळपतोय, पण ढग आल्यावर आपल्याला वाटतं की सूर्य झाकला गेला. ढग एवढूशे सूर्य एवढा मोठा, तो काही झाकला जात नाही. पण आपल्या दृष्टीच्या लिमिटेशन्समुळे, मर्यादेमुळे आणि ते ढग आपल्याला सूर्यापेक्षा जवळ असल्याने सूर्य झाकला गेल्यासारखा भासतो. तसं अ, जे जड जे आहे मन, बुद्धी, शरीर, इंद्रिय हे काही भोग घेऊ शकत नाहीत. त्यामुळे भोगांचं म्हणजे कर्तृत्व कर्माचं आणि भोक्तृत्व हे त्या जड पदार्थांना लावता येत नाही. तसंच ते अंतर्यामी भगवंतालाही लावता येत नाही, कारण तो निर्गुण निराकार याच्यापासून अलिप्त आहे. तेच इथे भगवान आता सांगतायत की हा जो अनादी आणि निर्गुण असा परमात्मा आहे, तो शरीरात राहून सुद्धा तो काही करत नाही आणि लिप्त होत नाही. आता भगवान 32व्या याचं एक उदाहरण देत आहेत. यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे सर्वत्रावस्थितो बुद्धेः तथात्मानोपलिप्यते. म्हणजे जसं आकाश आहे. आता आकाशही खरं म्हटलं तर पंचमहाभूतांपैकी एक भूत आहे. बाकी भूतांपेक्षा सत्वांश जास्त असेल तरी पण ते त्रिगुणात्मक जे पंचमहाभूत आहेत त्यातलंच एक भूत आहे. पण तरीही त्याच्यात थोडंसं जास्त सात्विकता असल्यामुळे व्यापकत्व आपल्याला उदाहरणादाखल देता येतं. म्हणून भगवान त्याचं उदाहरण देतात, की जसं आकाश आहे ते सूक्ष्म आहे. व्यापक जसं आकाश आहे तसं सूक्ष्म आहे. सूक्ष्म म्हणजे कसं? आकाश म्हणजे स्पेस, अवकाश आपण म्हणतो किंवा आकाश. तर कोणताही पदार्थ घेतला तर त्या पदार्थाच्या आत हवाही असते आणि आकाशही असते. अगदी बारीक ॲटम घेतला तर त्या ॲटममध्ये आपण म्हणतो इलेक्ट्रॉन आहेत, प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत. पण प्रोटॉन, न्यूट्रॉन सेंट्रलमध्ये आणि इलेक्ट्रॉन फिरतायत. त्याच्या मधली पोकळी काय आहे? ते आकाशच आहे. बरं प्रोटॉन, न्यूट्रॉन जिथे आहेत तिथे त्यांच्यामध्येही जे काही अंतर आहे त्याच्यात काय तर अवकाश आहे. आणि ते प्रोटॉन, न्यूट्रॉनच शेवटचे कण आहेत असं नाही. जसे दिवस जात आहेत, जशी वर्ष जात आहेत, तसे त्याच्या अणूतलेही परमाणू आणि परमपरमाणू काही काही शोध लागतच जात आहेत. म्हणजे याला शेवटी अंत नाहीये. शेवटी कोणत्याही पदार्थाचं बारीक विघटन करत गेलं तर शेवटी एनर्जी आणि वेव्ह म्हणजे शक्ती आणि त्याचा तरंग या रूपापर्यंतच जातं असं आधुनिक शास्त्रही मानतं. म्हणजे काय? त्या कोणताही पदार्थ घेतला तरी त्याच्या आत अवकाश आहेच. हे जसं आहे आणि त्या अवकाशाचा त्या पोकळीचा त्या पदार्थाशी काही संबंध नाही. म्हणजे आता एक्झाम्पल असं घेतलं आपण की अ, अ, एखादा समजा लाडू आहे, तर लाडूत जी अवकाश आहे, तर लाडू खाल्ला तर त्याच्याबरोबर ते अवकाश खाल्लं जात नाही. लाडू जिथनं उचलला तर ते अवकाशात तो लाडू पुढे पुढे मागे झाला. जे अवकाश आहे ते तिथेच ते स्थिर आहे. त्याचा या लाडवाशी काही संबंध नाही. तर असं हे भगवंतांनी आता उदाहरण दिलंय, की ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्यामुळे लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे देहात आणि इथे देहात म्हणजे आपल्या व्यक्तिगत देहातही झालं आणि जे विराट स्वरूप आहे, विश्वरूप जे विराटाचं स्वरूप आहे, त्याच्याही देहात झालं. सर्वत्र व्यापून असलेला हा निर्गुण निराकार परब्रह्म तत्व परमात्मा जो आहे,
तो कोणत्याही गुणाने लिप्त होत नाही, कारण निर्गुण हेच त्याचं स्थायित्व आणि खरं रूप आहे. आता आकाशाचं उदाहरण दिलं, आता सूर्याचंही उदाहरण देतात. आपणही मगाशी सूर्याचं उदाहरण घेतलं, भगवान तेच देत आहेत आता पुन्हा 33व्यात. यथा प्रकाशयत्येक कृष्णं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृष्णं प्रकाशयति भारत. आता आकाशाचं उदाहरण दिलं, तसं सूर्याचं उदाहरण देत आहेत की हा सूर्य सगळ्या सूर्यमंडल ला प्रकाशित करतोय, आणि तो प्रकाशित करत असताना काही श्लोक म्हणायचा असेल तेव्हा मी सांगीन, मध्ये नका म्हणू. हा ताई, श्लोक घ्यायचा असेल तर मी पुढच्या श्लोकापासून सांगतो तुम्हाला. तर सूर्य जसा सर्व जगाला प्रकाश देतोय, आता त्याच्या प्रकाशात काही सत्कर्मही चालू आहेत, काही दुष्कर्मही चालू आहेत. त्याच्याच प्रकाशातनं अन्नाचा अन्न तयार होतंय, आणि ऑक्सिजनही तयार, प्राणवायूही तयार होतोय, आणि त्यांनी तो प्राणवायू घेऊन जगणारे जे जीव आहेत ते पापकर्म करतायत, पुण्यकर्मही करतायत, पण त्याचा सूर्याला त्याचा काही लेश नाही, संबंध नाही. अशा प्रकारे सूर्याचं उदाहरण त्यांनी दिलंय. त्याचप्रमाणे एकच आत्मा सगळ्या क्षेत्राला प्रकाशित करतो, म्हणजे त्याच्या प्रकाशाने सगळं क्षेत्र दिसतं पण आहे आणि चालतं पण आहे, असं भगवान आता सांगताय. आता 34वा घेताय का ताई तुम्ही? क्षेत्र क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अंतरे ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षै च ये विदुर्यान्ति ते परम्. वा, आता हा शेवटचा श्लोक आहे 13वा अध्यायाचा. हा समारोप आता भगवान करतायत की असं जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा भेद आणि त्यांची सगळ्या त्यांची कार्य काय आहेत, आणि प्रकृती म्हणजेच क्षेत्र आहे, तर त्याच्यापेक्षा वेगळं स्वतःला पाहणं म्हणजे प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग जे जे ज्ञानाच्या दृष्टीने पुरुष तत्वता जाणतात, तेच परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. आता इथे प्रश्न असा येतो की क्षेत्र कळला, क्षेत्रज्ञ कळला, मग पुन्हा त्या प्रकृती त्याची कार्य वगैरे ह्याचा अभ्यास कशाला? तर तो अभ्यास एवढ्या करताच की आपलं सगळं आयुष्य आहे ते कर्मप्रधान आहे. कर्माशिवाय आपण राहू शकत नाही. आपण कर्मयोग सांगतानाही आपण हे पाहिलं भगवंताने की काहीच न करता बसणं हे पण स्वस्थ बसण्याचं एक कर्मच होतं. तर त्यामुळे ही जी सगळी कर्म चाललेली आहेत ती प्रकृतीच्याच क्षेत्रात येतात. हे जेव्हा कळेल तेव्हा त्या कार्यापासून आपण वेगळे काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. म्हणून ज्ञानाची लक्षणं सांगितली, आणि तसंच म्हणजे क्षेत्रज्ञ ज्याला कळला तो स्वतःच क्षेत्रज्ञ आहे हे त्याला लक्षात येतंय, तेव्हा त्याचीही लक्षणं सांगितली. ती लक्षणं आपण प्राप्त करून घेणं हाच साधन अभ्यास आहे. आणि ती प्राप्त होण्यासाठी बाह्य विषयांपासून बाजूला राहण्याकरता बाह्य विषयांची लक्षणं काय आहेत? आपण सुरुवातीला यात आलंय की इच्छा, काम किंवा मग सगळे इंद्रियांचा संघात, हे सगळं क्षेत्रात येतं. त्यामुळे एखादी आपल्याला ईश्वर प्राप्ती किंवा मोक्षाची प्राप्ती किंवा भक्तीची प्राप्ती यापेक्षा काही जर इच्छा बलवत्तर झाली, तेव्हा जर मनात हा विचार आला की हे अशा इच्छा असणं हे प्रकृतीचा भाग आहे, तर त्या क्षणी थोडं का होईना त्याच्यापासून आपण वेगळो आहोत ही भावना
थोडी तरी होते, आपण परमात्म्याच्या एक कणभर तरी जवळ अजून पोचतो. तर याकरता लक्षणासहित प्रकृती आणि लक्षणासहित ज्ञानी आणि लक्षणासहित परमात्मा याचं वर्णन या अध्यायात भगवंतांनी केलेलं आहे. आणि भक्तियोग आधी सांगितला असला तरी त्या भक्तियोगाची प्राप्ती होण्याकरता पूर्ण, कारण भक्ती म्हणजे प्रेम आहे, ते प्रेम ज्याच्यावर करायचं त्याचं पूर्ण लक्षण कळलं तर पाहिजे ना. नाहीतर आपण भगवंत सोडून जर विषय किंवा काही काही मायेतल्याच गोष्टीवर जर आपण प्रेम लावून बसलो आणि म्हटलं की ही माझी भक्ती आहे, तर त्याचा काही उपयोग होत नाही ना. काही साधन मार्ग, काही विचित्र प्रकारचे साधन मार्गही जे प्रचलित झालेले आहेत, काही भूत राक्षसांची पूजा करणं, हे करणं, हे तामसी मार्ग का निर्माण झाले? कारण खरं ईश्वरत्व कुठे आहे, खरं शुद्धत्व कुठे आहे, त्याचा विचार न करता कुठेही श्रद्धा ठेवून काहीही करणं, हे होऊ नये म्हणून नुसतं क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय एवढंच सांगून भगवान न थांबता त्या क्षेत्राचे म्हणजे त्या क्षेत्राच्या किंवा त्या प्रकृतीचे गुण काय आहेत किंवा त्याच्यात काय काय जे होतंय ते प्रकृतीच्या आत येतं आणि क्षेत्रज्ञ त्याच्यापेक्षा वेगळा कसा आहे आणि त्याचं ज्ञान झालेला महात्मा कसा तिथपर्यंत पोचलेला असतो आणि मग त्याची लक्षणं काय, हे भगवंतांनी या अध्यायात सांगितलंय. कोणाला काही विचारायचं असेल तर एखादा प्रश्न किंवा काही शेअर करायचं तर करू शकता, नाहीतर आपण शेवटचा हे घेऊन 14व्या अध्यायाकडे आपण वळूया. तू समाधानचा अर्थ सांगणार होतास ना मला? हो हो, हा, मला वाटलं काल तुमच्या आपल्या प्रवचनाच्या अरे नाही, काल माझं नीट ऐकलं गेलं नाही ते. अच्छा, हा. तर एक शंका अशी होती की आपण समाधान हा शब्द किंवा समाधी हा शब्द वापरतो, तर त्यातलं सम हा शब्दाचा अर्थ आपण मराठीत बघितलं तर सम म्हणजे ज्याला 2 भाग जातो ती संख्या, म्हणजे त्याच्यात बॅलन्स आहे काय, अशा ह्याने वापरला जातो. किंवा सम म्हणजे सारखं, या सम हा म्हणजे याचा सारखाच हा असं म्हणतो. पण सम याचा अर्थ, मूळ जो अर्थ आहे ज्याच्यापासून हे सारखं असणं हा सेकंडरी अर्थ तयार झाला, तो सम ही एक अवस्था आहे. सम अवस्था म्हणजे त्रिगुणाची साम्यावस्था. सृष्टीची उत्पत्ती हे त्रिगुणाच वैषम्य झाल्यामुळे झालेली आहे आणि त्रिगुणांची साम्यावस्था म्हणजे ते त्रिगुण संपले. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की समजा कार्डिओग्राम काढतायत कोणाचा आणि तो वरखाली वरखाली होतो, तो सम झाला म्हणजे मृत्यू आहे, बरोबर. तर सम म्हणजे नुसतं सारखं असं नाही, सम म्हणजे त्याच्यात कोणतंही व्हेरिएशन नाही, अखंड सगळीकडे सारखं असणं याला सम म्हणतात. आता समस आपण गीतेत एकच गोष्ट भगवंतांनी बऱ्याच वेळा जी पुन्हा पुन्हा वेगळ्या वेगळ्या प्रकारे सांगितले ती आपण बऱ्याच वेळा पाहिली की समस सर्वभूतानाम किंवा समोहम असं पण एके ठिकाणी भगवान म्हटलेलं आहे. ते सगळ्या भूतांच्या ठिकाणी सम असणं किंवा जो सगळ्या भूतांना सम पाहतं, तस्य मामेती पांडवा असंही भगवान एकीकडे म्हटलेले आहेत. तर याचा अर्थ काय की सगळीकडे सम पाहणं म्हणजे सगळे सारखे आहेत हे पाहणं, हा अर्थ अगदी बरोबर आहे. पण त्याचा ह्या अर्थाचा आपण वरचा मुलामा फक्त पाहतो. त्याचा गूढ अर्थ असा आहे, सगळे सारखेच आहेत म्हणजे काय आहे, तर सर्वत्र एकच आत्मतत्व आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. त्यामुळे सम हा शब्द हा सच्चिदानंद वाचक आहे. त्यामुळे चित्ताची साम्यावस्था ही झाली समाधी किंवा सगळ्या जगाची साम्यावस्था हा झाला प्रलय. तसंच चित्ताची साम्यावस्था म्हणजे तो मनोनाश बुद्धिनाश आहे, ती समाधी झाली. सम आधी, आणि त्या सम आधी म्हणजे तिथे धी त्याच्यावर ठेवली, बुद्धी समत्वात राहिली
की मग ती बुद्धी पण तिचं शुद्ध बुद्धीचंही अस्तित्व निघून जातं आणि अ, परमात्मा रूपाचा अनुभव फक्त तिथे शिल्लक राहतो. आणि ते सम आधी हे कायम टिकवणं, अशा परमेश्वरावर आपल्या बुद्धीचं आधान ठेवणं. 12व्या अध्यायात आपण पाहिलं, की भगवान सांगतायत, "मय्येव मन आधस्व." आधस्व म्हणजे माझ्यातच मन ठेव. आधान मला बनव त्याचा. तसं सम आधान म्हणजे त्या सम अशा सच्चिदानंदाचंच आधान बुद्धीला ज्याच्या आहे, असं अपेक्षित आहे. त्यामुळे तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात, "वाढिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे ते आणि ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे सम आधान." समाधान म्हणजे चित्तात सतत त्या परमेश्वराचंच चिंतन किंवा त्या वृत्तीत, आत्मानंदात आपण राहिलं पाहिजे असं ते सांगतायत. आता ही फार वरची अवस्था आहे. त्यामुळे ते होईपर्यंत सगळे प्रयत्न करायलाच पाहिजेत. सगळे जे प्रयत्न आहेत, व्यावहारिक गोष्टी पण मिळवण्याचे प्रयत्न कशाकरता करायचेत, की धर्माविरुद्ध भूतानां कामोस्मी भरतर्षभा म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा, वाईट ज्या इच्छा आहेत त्या शमदमानी संपवायच्यात. ज्या सदिच्छा आहेत त्या भोगून म्हणजे त्या सत्कर्म करून, धर्माचरण करून त्याही इच्छा संपवायच्यात. सगळ्या इच्छा जेव्हा संपतील तेव्हा अकिंचन वृत्ती येते. म्हणजे धर्मही माझ्याकडनं काही होणार नाहीये, अर्थ नाही, काम नाही, मी पूर्ण अकिंचन आहे. म्हणजे काहीही माझ्याजवळ नाही. ही वृत्ती तेव्हा होते, तेव्हा ते सम-आधान शक्य होतं. तर थोडक्यात म्हणजे सम इक्वल टू सच्चिदानंद असं धरलं, तर या सगळ्या शब्दांचा अर्थ व्यवस्थित लागतो. अ, अ, यांनी झाले का समाधान का काही अजून शंका आहे? नाही, खूप छान समजलं. परवा जरा एवढं मोठं स्पष्टीकरण नव्हतं. त्यामुळे आज अगदी खूप छान कळलं. म्हणजे समाधानचा अर्थ चित्ती असू द्यावे समाधान या संपूर्ण ओळीचाच अर्थ निराळा लागला. अर्थ वेगळा लागतो. हो. वेगळा लागतो. तेच वेगळा लागतो. कित्येक अशा ओव्या आहेत आपल्याला साध्या साध्या म्हणून हे वाटतात, पण महाराजांच्या दत्त महाराजांच्या प्रवचनामुळे हे त्यातले आतले गूढ अर्थ लक्षात येतात आपल्याला. तर हे कळायला जे कठीण श्लोक आहेत त्याचा अर्थ कळायला सोपं आहे. कारण हे समजत नाही म्हटल्यावर आपण 10 ठिकाणी पाहतो, विचारतो, ज्ञानी महात्म्याला भेटून त्यांना विचारतो. पण खरं तर हे सोपे जे श्लोक आहेत तेच खरे कळायला कठीण होतात. कठीण आहे, कठीण. आणि आपण खूप त्याचा सर्वसाधारण आणि व्यावहारिक अर्थ जो लावतो, हो, त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा अर्थ तो आहे. हो. आणि बऱ्याच वेळा संस्कृत भाषेतनं मराठीत शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ खूप डायल्यूट होऊन येत असतो. म्हणजे आता साधं आपण म्हणजे मराठीत आपण आनंद याला मोद, आमोद, प्रमोद या सगळ्यांचा अर्थ आनंद म्हणून मानतो. पण खरं तर संस्कृतमध्ये मोद म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अ, आंब्याचं स्मरण झालं तर मनात त्या स्मरणानेही थोडासा आनंद येतो. तो मोद आहे. तो आंबा हातात मिळाला तर तो आमोद आहे आणि तो खाल्ल्यावर जो खरा आनंद आहे तो प्रमोद आहे. आता हे व्हेरिएशन्स मराठीत आपल्याला सापडत नाही. किंवा हे समाधान याचा अर्थ इतका मोठा असेल हे आपल्याला असं म्हणजे महाराजांनी सांगितलं म्हणून कळलं, नाहीतर ते कोणत्याही ह्याच्यात आपल्याला सापडणार नाही. हो, अगदी अगदी छान छान. थँक्यू. चालेल, थांबूया आपण. आहे वेळ आहे. सॉरी, आपण 14व्याला सुरुवात करता येईल आपल्याला. तर आता 13वा अध्याय हा तसा कठीण अध्याय आहे आणि त्या कठीण अध्यायामुळे भगवंतानीही प्रवक्ष्यामी असं म्हणून पुन्हा पुन्हा ते नीट प्रकारे मी आता तुला सांगतो असं करून पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. म्हणजे अर्जुनासारखा अधिकारी पुरुष आहे तिथे, जो नर आहे. आधीच्या अवतारात पण तो जुळा भाऊ म्हणून जन्माला आलेला आहे. हा अवतार चालू असतानाही तिकडे नरनारायणांचं तप चालूच आहे. म्हणजे नारायणांचा अवतार संपलेला नाही. अजूनही बद्रिकाश्रमात नर आणि नारायण म्हणजे अर्जुन आणि भगवान त्या रूपाने तपश्चर्या करतायत.
तरीही त्याला इतकं हे समजावून सांगतात. त्यामुळे आपल्याला याची जितकी पुनरावृत्ती करता येईल, ह्या अध्यायाची म्हणा किंवा गीतेची म्हणा, ज्ञानेश्वरीची जितकी करत जाऊ तितकं थोडं आपल्याला कळत जातं. आणि कळले आपल्याला कधी म्हणता येईल, जेव्हा आपले रागद्वेष गेले हे आतून आपल्याला लक्षात येईल तेव्हा ते कळलं म्हणायचं. तोपर्यंत आपल्याला हे परत ऐकायचंय, परत सांगायचंय, एकमेकांना सांगायचंय. आणि हळूहळू त्याचा अर्थ भगवंतच आपल्या चित्तात उतरून तो अर्थ प्रकट. आता 14व्याला आपण सुरुवात करू. आता 13व्या अध्यायात जो थोडासा विषय आला, त्याच्यात ज्ञान किंवा प्रकृती याच्याबद्दल विषय आला, तोच थोडासा आता पुढे गेलाय. कारण सांगताना काही भगवंतांनी अशा, आता मी हा अध्याय सांगतो अशा पद्धतीने अध्यायाचं वर्गीकरण करून सांगितलेलं नाहीये, पण एक विषय आणि अभ्यासाला सोपं जावं अशा दृष्टीने व्यास महर्षींनी त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर यात भगवंत आत्ताच आपण म्हटलं प्रवक्ष्यामी असं म्हणून भगवंतांनी 13व्या अध्यायात सांगितलंय. 14व्या अध्यायाची सुरुवातही परमभूय प्रवक्ष्यामी, म्हणजे परत आता तुला नीटपणे सांगतो म्हणून भगवान सांगतायत. तर इतका हा अध्याय कळायला कठीण आणि तितकाच महत्वाचा असल्यामुळे पुन्हा त्याच्यात भगवंतांनी जो विषय सांगितलाय तो 14व्यातही थोडासा कंटिन्यू झालाय. आणि नंतर जे आपण प्रकृती किंवा प्रकृती पुरुष किंवा क्षेत्रज्ञ याच्यात प्रकृती किंवा क्षेत्राचे जे गुण म्हणतो ते विविध सगळे गुण आहेत, त्यात सगळ्या गुणांची जी उत्पत्ती आहे ती या मूळ त्रिगुण जे आहेत त्याच्यापासूनच आहे. जसं आपण रंगात पाहतो की पिवळा रंग, लाल रंग आणि निळा रंग याचेच वेगवेगळे कॉम्बिनेशन करून 12 रंग झाले, हजारो रंग, लाखो रंग त्यातनं तयार होतात. आता आपण टीव्हीत बघतो त्याच्या स्पेसिफिकेशन मध्ये की 2,56,000 रंग त्याच्यात आहेत किंवा काही. ते सगळे यात मुख्य 3 रंगाच्याच वेगवेगळ्या प्रमाणातल्या वेगवेगळ्या प्रमाणात त्यांचं करूनच झालेलं आहे. त्यामुळे आता आधीच सांगितलेला विषय अजून नीट कळावा म्हणून प्रकृती पुरुषापासून जगाची उत्पत्ती आणि विशेषतः हे 3 गुणाबद्दल सांगितलेत. आणि ओळखायचे कसे ते 17व्या अध्यायातही या त्रिगुणांच्या संबंधी विषय येणार आहे. तो आता आपण बोलूया नको, तेव्हा तो येईल तेव्हा आपण ते घेऊ. पण 3 गुणांची लक्षणं करताना त्याच्या कार्याची लक्षणंही भगवान करणार आहे. तर पहिला श्लोक घेताय ताई तुम्ही? 13व्याची समरी कराल का अरे प्लीज? सॉरी. मी घेऊ का? ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम 13ोऽध्यायः. 13व्या अध्यायाची समरी घ्यायची झाली तर 13व्या अध्यायाची सुरुवात होण्याचं कारण हा 12वा अध्याय आहे. म्हणजे पूर्ण भक्तियोग सांगितल्यानंतर ती भक्तीचे 2 प्रकार आहेत. आपण जनरली मी देवाची भक्ती करतो म्हणतो तेव्हा ती साधना भक्ती किंवा उपासना अशा दृष्टीने आहे. खरी भक्ती ईश्वराची निर्माण होण्याकरता ईश्वर काय हे कळलं तर पाहिजे ना. एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम कधी करू शकतो? जेव्हा ती व्यक्ती काय आहे, तिचं श्रेष्ठत्व काय हे पूर्ण कळल्यावर आपण त्याच्यावर पूर्णपणे प्रेम करू शकतो. त्या दृष्टीने 12वा अध्याय सांगितल्यानंतर हे संयुक्तिक होतं की मय्येव मन आदस्व सांगितल्यावर माझ्यातच मन ठेव, म्हणजे दुसऱ्या कशात ठेवू नको हे अध्यारूत आलंच. तर कशात ठेवायचं नाही मन? तर क्षेत्रात ठेवायचं नाही. कशात ठेवायचं? तर क्षेत्रज्ञात ठेवायचं. या दृष्टीनेही माझ्यात मन ठेवायचं कसं हे दाखवण्यासाठी या
अध्यायाची गरज होती. आणि या अध्यायाच्या सुरुवातीलाच एका वाक्यात म्हणजे कोणी जर आपल्याला विचारलं की क्षेत्रज्ञ विवेक म्हणजे काय किंवा क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय, तर अगदी सोपी व्याख्या भगवंतांनी पहिल्या श्लोकात केली. ते म्हणतात की इदम म्हणून जे काही दाखवलं जातं ते शरीर आहे आणि इदम म्हणजे हे असं जे म्हणून जे काही दाखवू आपण शकतो ते सगळं क्षेत्रात येतं आणि हे जाणणारा जो आहे तो क्षेत्रज्ञ. म्हणजे आपण म्हणतो जरी कधी कधी व्यवहारात आपण म्हणतो मी चालत गेलो, मी झोपलो, मी जागा झालो, तरी आपण हेही म्हणतो की माझे पाय दुखतायत, माझे हात दुखतायत, माझे डोळे दुखतायत, मला कानाने थोडंसं कमी ऐकू येतंय. म्हणजे हे माझे कान, हे माझे डोळे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा हे असा मी व्यवहार करतो तेव्हा याच्यापेक्षा मी वेगळा आहे हे तिथल्या तिथे जाणवलं पाहिजे. मग नंतर माझं मन ठिकाणावर नाही, म्हणजे मनापासूनच आपण वेगळा झालो. मी गाढ झोपेत असताना माझी बुद्धी कशी काम करणार, म्हणजेच मी गाढ झोपेत आहे तेव्हा बुद्धी तिकडे नाहीये हेही आपण मान्य करतो. तर अशा दृष्टीने हा क्षेत्रज्ञ विवेक म्हटला तर अगदी सोपा आहे, पण तो सतत जाणवणं हे फार कठीण आहे. म्हणून भगवंतांनी पुढे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे विभाग कसे आहेत ते सांगितलं. आणि दुसऱ्या श्लोकात भगवान सांगतात की यातला क्षेत्रज्ञ जो आहे तोच मी आहे. म्हणजे सगळं जाणण्याची जी आतली आपली जाणीव आहे तेच भगवंत आहेत हे त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान हेच खरं ज्ञान आहे, कारण ते ज्ञान झाल्यावर तो क्षेत्रज्ञ जो आहे त्याचं ज्ञान हेच अनुभवरूप, म्हणजे तिथे सच्चिदानंद प्रकट होतो असं दुसऱ्यात भगवंतांनी सांगितलं. मग त्याच्यानंतर हे पण सांगितलं की क्षेत्र आहे ते विकारी आहे. विकारी म्हणजे ज्याच्यात व्याकृती येते, म्हणजे जे बदलत राहतं ते सगळं क्षेत्र आहे आणि जे कधीही बदलत नाही तो क्षेत्रज्ञ आहे. आणि पुन्हा हेही छातीटोकपणे भगवान सांगतायत की वेदांनी, ऋषींनी, विविध संत महात्म्यांनी या ब्रह्मसूत्रात या सगळ्यात जे काही ज्ञान सांगितलंय ते आपण क्षेत्रज्ञ विवेकच आहे अशा पद्धतीनेही आपण म्हणू शकतो, कारण हेच ज्ञान शेवटी सांगितले. आणि मग नंतर क्षेत्रात काय काय येतं, म्हणजे या विराट शरीराच्या ठिकाणी पहिल्यांदा महत्त्व, मग अहंकार, मग बुद्धी, मग इंद्रिय झाली, मग इंद्रियाचे विषय झाले. हे सगळं क्षेत्रात काय येते ते भगवंतांनी सांगितलं. आणि मग त्याच्याबरोबर इच्छा, द्वेष, सुख, दुःख या ज्या भावना आणि सगळं संघात, म्हणजे मनासकट इंद्रिय आणि त्यांना मी म्हणणारा असा मी, असा एकत्र एक सूक्ष्मदेह आपल्याला जाणवतो, तो संघात, ह्या सगळ्याचं वर्णन भगवंतांनी केलं. आणि मग याच्यापेक्षा आपण वेगळे आहोत किंवा क्षेत्रज्ञ वेगळा आहे हे कळण्यासाठी साधनं जी सांगितली तीच ज्ञानी महात्म्याची लक्षणं आहेत. ती मग अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, शांती, आर्जव इत्यादी सगळी ती सांगितली भगवंतांनी. आणि ती मिळवण्यासाठी इंद्रियाच्या विषयाबद्दल वैराग्य आणि ईश्वराच्या ठिकाणी अर्थातच लक्ष आणि आयुष्य किंवा जे व्यवहार आहे किंवा इंद्रियाचे विषय आहेत किंवा हे जे आपलं शरीर आहे त्याच्या ठिकाणी असलेले दोष, जरा आहे, मृत्यू आहे, व्याधी आहेत, याचा विचार करून ते त्याच्याबद्दलचं प्रेम कमी होणं हेच खरं वैराग्य आहे. आणि या अभ्यासाने दोषदृष्टी बाह्य शरीरात किंवा मायेतल्या पदार्थात पाहून ईश्वराच्या ठिकाणी मन लागणं सोपं होतं, म्हणून तो एक अभ्यास सांगितला. आणि आसक्तीरहित पुत्र, दारा इत्यादी सगळ्या गोष्टीत आसक्ती सोडून समचित्तत्व, इष्टनिष्ठ काही होताना समचित्तत्व ठेवणं हाही अभ्यास सांगितलेला. आता समचित्तत्व आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे ते ठेवता आलं म्हणजेच ती समाधी आहे, पण तोपर्यंत तो सम ठेवायचा अभ्यास करायचा. मागे आपण पाहिलं की
लघु वाक्यवृत्ती किंवा वाक्यवृत्ती या ग्रंथात जे सांगितले त्याप्रमाणे की दोन आपल्या अंतःकरणात पहिल्यांदा वृत्ती निर्माण होते, मग त्यांनी भावना आणि विचार निर्माण होतात. आणि दोन वृत्तीच्या मध्ये जी जागा आहे ती निर्विचार स्थिती, तिकडे आत्मा अनुभव प्रकट आहे. तर त्यामुळे समचित्तत्वाचा अभ्यास करणं म्हणजे एक तर साक्षीत्वाचा, म्हणजे क्षणभर जरी आपल्याला एखाद्या वेळी आठवलं की अरे समचित्तत्वाचा अभ्यास करायचा आहे, तर तो कसा, तर हे सगळं जे दिसतंय किंवा मला भासतंय किंवा माझ्याही भावना आतल्या मनातल्या आहेत, हे सगळा मायेचा भाग आहे. अंतर्यामी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि तो अंतर्यामी सच्चिदानंद रूप आहे आणि तिथे विचार वगैरे काही नाहीत. असा विचार करून आपल्या दोन विचारांच्या मधली पोकळी पकडण्याचा प्रयत्न करावा आणि तशी जर निर्विचार स्थिती क्षणभर जरी राहिली तर त्याचा परिणाम फार मोठा आहे. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, ते उभं राहणं तसं आहे. किंवा मोटके निमिषभरी देईजे, म्हणजे त्या निमिषभराच्या काळात, म्हणजे पापडी उघडझाप करण्याच्या अर्ध्या निमिषाच्याही काळात जी निर्विचार स्थिती आहे तेवढी जरी आपल्याला टिपता आली तर त्या क्षणाच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदात, म्हणजे क्षणार्धात किंवा त्याच्याही पेक्षा छोट्या भागात ती सच्चिदानंद अवस्था आपल्याला भोगता येते आणि तो अभ्यास वाढवून ती गॅप मोठी मोठी करता येते. म्हणजे दोन विचारांमधली गॅप वाढत गेली की तिथे तो आत्मानंद आहेच. असा समचित्तत्वाचा अभ्यास करावा असं सांगितलेलं आहे. आणि याच्यासाठी सर्वात मोठं साधन म्हणजे भक्ती अव्याभिचारिणी, म्हणजे दुसऱ्या कोणावरही भक्ती नाही, विषयावर भक्ती नाही, आपल्या सगळे संबंधी जे आहेत त्यांच्याबद्दल भक्ती नाही, फक्त परमात्म्याबद्दल भक्ती. आणि विविक्त देश सेवित्व म्हणजे एकांतात जाऊन राहणं, तो बाह्य फिजिकल जाऊन राहणं याचाही उपयोग आहे, पण मुख्य इथे राहणं, आपल्याच या भ्रूमध्याच्या ठिकाणी एक अंत, म्हणजे सगळ्याचा अंत एकात म्हणजे परमेश्वरात जिथे होतो त्या भ्रूमध्यात आपलं चित्त टिकवणं, हे सगळे उपाय सांगितले. आणि अर्थातच तिथे असताना सगळ्या जनाशी संबंध गेला. आपण फिजिकली बाहेर एखाद्या गुहेत जाऊन बसलो तरी मनात आपल्याला अरे तमका आपल्याला असं बोलला किंवा आता हे ध्यान झालं की आपल्याला अमुक करायचंय हे विचार येतात, तेव्हा जनसंसर्ग तुटत नाही. खरा जनसंसर्ग तुटतो केव्हा, जेव्हा मय्येव मन आदस्त्व, त्याच्यावर सगळं आधार ठेवून जेव्हा त्याच्यातच विविक्त देश सेवित्व जर झालं तर त्यांनी हा अभ्यास पूर्ण होतो आणि त्या परमात्म्याचं दर्शन आपल्याला होतं. मला वाटतं समरी पण थोडीशी उद्यावर पण ठेवू आपण. 11व्या पर्यंतची समरी घेतली आहे, उद्या बाकीची थोडीशी घेऊन आपण सुरुवात करू. आज आता वेळ संपली, आपण प्रार्थना घेऊन थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्रीकृष्ण.